नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सद्गुरू वामनराव पै यांची विश्व प्रार्थना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच विश्व प्रार्थनेविषयी आहे आजचा आनंदी कट्टा. प्रार्थना ही ईश्वराशी संभाषण करण्याची एक पद्धत आहे. एक प्रार्थना विश्वातल्या सगळ्या समस्या संपवू शकते. माणसाला संकट निर्माण होण्यापूर्वीच दिली गेलेली सर्वात मोठी शक्ती म्हणजे प्रार्थना. तुम्ही इतरांना जे द्याल ते न चुकता तुमच्याकडे बुमरँग होऊन सहस्त्रपटीनं परत येईल. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. जसे तुमचे विचार तसा तुमच्या जीवनाला आकार, हा निसर्ग नियम आहे. तुम्ही इतरांचं भलं कराल तर तुमचं भलं होईल. जर तुम्ही इतरांचं वाईट कराल तर तुमचं वाईट होईल. हा निसर्गाचा त्रिकालाबाधित नियम आहे. आणि या निसर्ग नियमाप्रमाणे नित्य विश्व प्रार्थना केल्यानं माणसाला प्रेम, पैसा, जीवन, आनंद आणि आरोग्य मिळतं. त्यासाठी विश्व प्रार्थनेला कामाची जोड देणं हे सुद्धा गरजेचं आहे बरं का. विश्व प्रार्थनेतनं आपण सगळ्यांसाठी मागतो. त्या सर्वांमध्ये आपण सुद्धा असतोच. परिणामी विश्व प्रार्थना करणाऱ्याला लाभ होतो आणि त्यानंतर इतरांनाही त्याचा लाभ होतो. खरं तर ही प्रार्थना करण्यासाठी कसलंही बंधन नाहीये, कसलंही कर्मकांड नाहीये. ही प्रार्थना अनिष्ट गोष्टी नष्ट करते, दुर्जन माणसांना दूर ठेवते, संकटांपासून आपलं रक्षण करते. माणूस दिवसभरात ही प्रार्थना 100 वेळा, 500 वेळा, 1000 वेळा म्हणू शकतो. विश्व प्रार्थना हा अहंकाराचा नाश करण्याचा एक उत्तम उपाय आहे. ही प्रार्थना खरंच जादुई आहे, जी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करते. विश्व प्रार्थना करण्यानं अनेक लोकांचे संसार सुखी झालेत, मनःशांती मिळाली आहे, आरोग्य मिळालंय. म्हणूनच ही विश्व प्रार्थना आपण प्रत्येकानं करायला हवी. ज्याप्रमाणे शेतकरी पिकाची वाट बघतो त्याप्रमाणे आपण या प्रार्थनेच्या परिणामांची वाट बघायला शिकलं पाहिजे. विश्व प्रार्थना आपण पुन्हा पुन्हा करायला हवी. म्हणजेच देव सुद्धा आपलं काम आपल्या सगळ्यांसाठी न थांबता करत राहील. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.